संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सुग्रीव कराडची एंट्री झाली। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांनी घुलेला मारहाण केली असा आरोपी जयराम साटे आणि महेश केदारनं जबाबात म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण आलंय। तर रिकव्हर केलेले 15 व्हिडिओ 8 फोटो पोलिसांनी न्यायालयात सादर केले। पाहूया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सुग्रीव कराडची एंट्री झाली आहे। आरोपी जयराम साटे आणि महेश केदारच्या जबाबात सुग्रीव कराडच्या नावाचा उल्लेख आलाय। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली असा जबाब आरोपी जयराम साटे आणि महेश केदारनं दिला। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेला संतोष देशमुखांनी मारहाण केली। मारहाणीमुळे घुले आणि वाल्मिक कराडची बदनामी झाली। बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा असं फरार आरोपी आंधळेनं सांगितलं। त्यातून संतोष देशमुखांची मारहाण करून हत्या करण्यात आली। आरोपी जयराम साटे आणि महेश केदारच्या जबाबात खंडणीचा उल्लेख नाही। जयराम साटे आणि महेश केदारच्या जबाबात आलेला सुग्रीव कराड हा केजमधला रहिवासी आहे। सुग्रीव कराड हा केजमधील स्थानिक गुंड असल्याची माहिती मिळते आहे। आमदार धनंजय मुंडे आणि कराड सोबत त्यानं काम केलंय। लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंना त्याने विरोध केला होता। विरोधानंतर खासदार बजरंग सोनवणेचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा आहे। पंचायत समितीच्या निवडणुकीत आईला निवडून आणलं होतं। कोण सुग्रीव कराड? त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये कळजावं होते। सुग्रीव कराडचा काय संबंधच येत नाही या प्रकरणात। हे प्रकरण त्यांनी कबूल केलं ना, आताच्या सांगण्यावर केलं नाही। संतोष देशमुखाची हत्या त्यांनीच केली, बरोबर त्याच्यात वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावर केले हे विषय येण्याचं बाकी। मला वाटतं निश्चित या तपासात सगळी येईल या पोलिसांच्या चौकशीमध्ये। संतोष देशमुखांचे मावस भाऊ शिवराज देशमुखांचा सीआयडीनं जबाब घेतलाय। घुले आणि त्याचे साथीदार मला जिवे मारणार आहेत, तुम्ही लवकर पोलीस स्टेशनला जा असं संतोष देशमुखांनी सांगितल्याचा उल्लेख शिवराज देशमुखांच्या जबाबात आहे। तर तक्रार द्यायला गेलेल्या शिवराज देशमुखांना पोलिसांनी 3 तास बसवून ठेवल्याचा उल्लेखही या जबाबात आहे। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे रेकॉर्ड केलेले 15 व्हिडिओ आणि 8 फोटो पोलिसांनी न्यायालयात सादर केलेत। तब्बल 2 तास आरोपींकडून संतोष देशमुखांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आली। दुपारी 3:46 मारहाण करतानाचा पहिला व्हिडिओ असून मारहाण करताना शेवटचा व्हिडिओ 5:53 आहे। हत्येवेळचे मारेकरांच्या मोबाईलमधून जप्त झालेले व्हिडिओ आणि फोटो हे आहेत। एकूण 15 व्हिडिओ आणि 8 फोटोंचा उल्लेख पोलीस तपासात करण्यात आलाय। फोटो क्रमांक 1। जनावरासारख्या मारहाणीनंतर आरोपी जयराम साटे संतोष देशमुखांची पॅन्ट काढतो। त्याचवेळी दुसरा आरोपी महेश केदार हा त्या क्रूर दृश्याची सेल्फी घेत हैवानासारखा हसतो। फोटो क्रमांक 2। मारेकरांच्या अमानुष मारहाणीनंतर देशमुख अर्धमेले झाले होते, तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर लघवी करतो। फोटो क्रमांक 3। मारेकरीस घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो, जणू आपण दिलेलं काम फत्ते केलं, मोठी मर्दुमकी गाजवली असे हैवानी हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतात। फोटो क्रमांक 4। मारेकरी जयराम साटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून काढतो। काढलेला शर्ट हातात धरून तो हसताना दिसतोय। व्हिडिओ क्रमांक 1। सुदर्शन घुलेसह इतर सर्व आरोपी हातातला पाईप आणि वायरनं देशमुखांवर वार करतात। लाथाबुक्क्यांनी मारहाण करून देशमुखांना शिवीगाळ होते। व्हिडिओ क्रमांक 2। वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जातात। व्हिडिओ क्रमांक 3। एखादा जल्लाद आणि राक्षसांना देखील अशी दृश्य पाहून पाजर फुटेल अशा वेळी महेश केदार ती सारी दृश्य एका मोबाईलमधून शूट करतो। हे करताना त्याच्या चेहऱ्यावर चिंता किंवा आपण करत असलेल्या भयावह कृत्याची साधी रेषही उमटत नाही। व्हिडिओ क्रमांक 4। शरीराच्या जवळपास सर्वच भागांवर मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं संतोष देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते। व्हिडिओ क्रमांक 5। संतोष देशमुखांना एका अंतर्वस्त्रावर बसून त्यांच्या पाठीवर पाईपनं मारहाण केली जाते। व्हिडिओ क्रमांक 6। हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातलं रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत येतं। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सुग्रीव कराड नाव आल्यानं एक वेगळं वळण लागलंय। आरोपींच्या मोबाईलमधून रिकव्हर केलेले 15 व्हिडिओ
आणि 8 फोटोंसह मारहाणीचा संपूर्ण डेटा पोलिसांनी न्यायालयात सादर केलाय। अशात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून वाल्मिक कराडचं नाव घेत केलेला पहिला युक्तिवाद देशमुख कुटुंबियांना न्याय कधी मिळवून देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दत्ता कानवटेसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।